गेल्या 3 दिवसापासून या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाल बावटा पक्षाच्या वतीने अतिशय शांत पद्धतीने आंदोलन सुरू आहे। ह्यामध्ये आमच्या ज्या काही मागण्या आहेत ह्या अतिशय आमच्या जिव्हाळ्याच्या मागण्या आहेत। मुख्य मागणी जी आमची आहे की आदिवासी घरकुल्यांवर बिगर आदिवासींनी कब्जे केल्यात आणि त्या घरकुल्यांचा फेरफार ग्रामपंचायत मार्फत करण्यात आलेला आहे। त्या संदर्भात आतापर्यंत 3 दिवसातून 2 वेळा जिल्हाधिकारी कार्यालयात आमची बैठक झाली। पहिल्या मागणीवर आम्ही समाधान आहोत, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय। मात्र दुसरी जी आमची मागणी आहे की परनाळी गावामध्ये निवडणुकीच्या नंतर आमच्या आदिवासी तरुणांवर जो काय बिगर आदिवासी मुलांनी धाड हल्ला केला, प्राणघातक हल्ला केला, त्या संदर्भात 5 मार्ग पोलीस स्टेशनला ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झालेला असून सुद्धा अजूनपर्यंत आरोपी मोकाट आहेत, त्यांना अटक करण्यात आलेली नाही। आमच्या सभासदांना आणि आमच्या कार्यकर्त्यांना असा संशय आहे की पोलीस त्यांना पूर्णपणे पाठीशी घालण्याचं काम करत आहेत आणि त्याकरिता पोलीस कुठेतरी खंबीरपणे कारवाई करताना दिसत नाहीत। म्हणून आम्ही शांततेने आंदोलन करतोय। मात्र शांततेने आंदोलन करणाऱ्या लोकांवर जर जाणून बुजून प्रशासन दुर्लक्ष करत असेल तर नक्कीच येत्या काही दिवसामध्ये संपूर्ण पालघर जिल्ह्यातली लोक रस्त्यावर उतरून एक उग्र स्वरूपाचं आंदोलन होईल आणि त्यामध्ये आत्ताच्या घडीला पालघर जिल्ह्यातली ज्या काही छोट्या मोठ्या संघटना असतील, कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर सतत जे आवाज उठवत आहेत, त्यामधलीच एक भूमिपुत्र एल्गार संघटना आहे। त्यांचे जिल्हाध्यक्ष आणि संस्थापक प्रमोद भाऊ पवार आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम काल आली होती। त्यांनी आम्हाला जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे। त्याचबरोबर त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की जेव्हा केव्हा अशा पद्धतीचं आंदोलन होईल तेव्हा आम्ही तुमच्या खांद्याला खांदा उभा राहून आणि मदत करू। या माध्यमातून आम्ही प्रशासनाला एकच सांगू इच्छितो की पालघर जिल्हा हा 100% आदिवासी जिल्हा आहे आणि ह्या आदिवासी जिल्ह्यामध्ये जर आदिवासी समाज 3-3, 4-4 दिवसापासून शांततेने आंदोलन करत असेल लोकशाही पद्धतीने आणि प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर हा समाज आणि आमचा पक्ष कुठेच शांत बसणार नाही। आम्हाला पुढची भूमिका आमची कमिटी ठरवेल आणि येत्या काही दिवसामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन ह्या पोलीस प्रशासनाच्या विरोधात आणि जिल्हा प्रशासनाच्या विरोधात उभं करण्यात येईल। एवढंच बोलतो, इथेच थांबतो। इन्क्लाब जिंदाबाद, लाल सलाम। गेल्या 3 दिवसापासून पालघर जिल्हाधिकाऱ्यांसमोर लाल बावट्याच्या पक्षाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे। बेमुदत धरणे आंदोलन सुरू असताना काही 2 वेळा आमचं शिष्टमंडळ आतमध्ये बोलवलं होतं। त्यामध्ये काही एका मागणीला चांगला असा प्रतिसाद दिलेला आहे। दुसरी अशी मागणी आहे परनाली गावातील झालेला प्रकार, त्या संदर्भात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा होऊनही आरोपी मोकाट आहेत। त्या संदर्भात प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। जर असंच दुर्लक्ष करत राहिले तर आम्हीही शांत बसणार नाही। आम्हीही तीव्र असं आंदोलन करू येत्या काही दिवसात। आमच्या पक्षाच्या वतीने गेले 3 दिवस झाले आम्ही इकडे बेमुदत आंदोलनाला बसलेलो आहोत। आमच्या प्रमुख 3 मागण्या घेऊन आम्ही इकडे बसलेलो आहोत, परंतु त्यातील 2 मागण्या ज्या काही असतील, घरकुला विषय असतील व इतर असतील, त्या विषयाबाबत आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला असून अधिकाऱ्यांकडून आम्ही त्या मागण्या सोडवण्याचे आश्वासन आम्हाला दिलं आहे। परंतु आमची प्रमुख तिसरी मागणी जी आहे परनालीतली, त्या विषयात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल असून सुद्धा आरोपी मोकाट अजूनपर्यंत फिरत आहेत आणि पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत असं आम्हाला दिसून येतं आहे। परंतु प्रशासनाला आम्हाला एकच सांगत आहे, जर तुम्ही आमचा अंत बघत असाल तर आम्ही आमचं अस्तित्व तुम्हाला दाखवून देण्यासाठी तयार आहोत आणि जे काय होईल त्याला जबाबदार तुम्ही, त्याला भले आम्हाला रोको करायची वेळ आली तरी आम्ही ते करायला तयार आहोत।